हे आश्वासन दिलंय हो सध्याच्या याच्यात पूर्ण करायला होणार नाही. होईल, नक्कीच होईल. एक्झॅक्ट आता आता हे बघा 2025 मे पर्यंत 250 MLD पाणी आपल्याला इथं साळ नदीमधून काढता येईल, जी अगोदर शक्यता नव्हती. कालवा फुटला तर आपण आत काय म्हणतात कुरवाळीत बसायचं होतं. आता ती परिस्थिती राहणार नाही. 2025 मे नंतर तो एकदा ते कमिशन झाले बॅरेज आणि पंपिंग हाऊस, 2 पंपिंग स्टेशन आहेत. ते कमिशन झाले की आपल्या एंटायर नॉर्थमध्ये जास्त पाणी येईल. ओके. कमीत कमी 50-100 तरी दिवसाला सहज येईल. सोनाऱ्याला पण मिळेल ॲडिशनल पाणी. दुसरं साऊथमध्ये पण अशाच पद्धतीनं मी 2 प्रोजेक्ट घेतलेले आहेत, जेणेकरून साधारण 110-120 MLD पाणी मिळेल. शिवाय सालावलीला जो PWDनं प्रोजेक्ट घेतला आहे 100 MLDचा, त्याचा पाणी पुरवठा एकदम मडगाव वास्कोपर्यंत होईल. सो एप्रिल आणि मे ची सर कशी आता तत्पर फक्त हे 2 महिने आपल्याला थोडंसं पेशन्स घ्यावं लागेल. हे 2 महिने, पुढच्या वर्षी ही अडचण अशी राहणार नाही. आत्तासुद्धा कसं आहे तसं आपल्याकडे मुबलक पाणी आहे, पण काही वेळेला मॅनेजमेंटमध्ये आपली सप्लाय सिस्टम जी आहे तिचं कुठं ब्रेकडाऊन झालं, कुठं अजून काय झालं, व्होल्टेज कमी झाल्यात. परवा माझं पंचवाडीला व्होल्टेज कमी झाली, त्यामुळं पाणी लिफ्ट करता येईना. असं पण थोडंसं ऑफकोर्स व्होल्टेज हे कमी येणं हे वारंवार होत नाही, अजून कधी मधून कधी काही अडचणी असतात. आमच्याकडे गेटीचा जो इश्यू झाला ते झेड बी रिपेअरिंग ते केन्नापर्यंत चालू असतं जातले मे पर्यंत कंप्लीट जातं. मे पर्यंत रिपेअर माहिती स्टोरेज स्टार्ट जातली आता हे स्टोरेज असतात पण ती कमी असतात. सर सीएम वर्ष कंप्लीट केला ना त्याबद्दल काय सर त्याबद्दल काय तुम्हाला, कारण एकमेव आहे ते. सगळे गोमंतकीय मी त्यांचं अभिनंदन केलेलं आहे. मी पण माझ्यापर्यंत त्यांचं